नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. इयत्ता 12वी नंतरची जी इंजिनिअरिंग कॉलेज प्रवेश प्रक्रिया आहे तर याच्या संदर्भात परिपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते. तर PCM या ग्रुपचा निकाल आहे साधारणतः 16 तारखेला लागेल आणि PCB या ग्रुपचा निकाल आहे तो 17 तारखेला लागणार आहे असे अधिकृत माहिती आणि परिपत्रक पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर याच्यानंतर पुढची कॅप प्रोसेस काय असणार आहे तर या संदर्भात आपण विद्यार्थ्यांना आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर परिपूर्ण माहिती देण्याचं काम आपण करणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आवश्यक कागदपत्रे. तर साधारणतः ही जी पुढची कॅप प्रोसेस आहे ती जुलै महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन पुन्हा फ्रेश फॉर्म भरावा लागतो. साधारणतः जुलै महिन्यामध्ये 20 ते 25 दिवसांचा कालावधी या कॅप प्रोसेससाठी जी नोंदणी आहे ती करण्यासाठी लागतो. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एकच विनंती, लवकरात लवकर जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती गोळा करून ठेवा. निकाल तर लागलेलाच आहे. CETचा निकाल लागल्यानंतर ते देखील तुम्हाला स्कोर कार्ड डाउनलोड करून तुम्हाला सदरच्या कॅप प्रोसेससाठी वापरावं लागणार आहे. साधारणतः CETचा अजून नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे. CETची जी इंजिनिअरिंग कॉलेज प्रवेश प्रक्रिया आहे याचा टॅब उपलब्ध झालेला आहे, परंतु अजून लिंक ॲक्टिवेट झालेली नाही. त्यामुळे लवकरच या संदर्भातलं जे अधिकृत वेळापत्रक आहे, पुढची कॉलेज ॲडमिशन प्रोसेस या संदर्भातलं वेळापत्रक प्रसिद्ध होईल. साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही जी नोंदणी प्रक्रिया आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रुटिनी करू शकता. स्क्रुटिनी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगदी विद्यार्थ्यांना घर बसल्या देखील करता येतात आणि घर बसल्या करू शकतात. आणि याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अधिकृत सेंटरवरती जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे तर अशा प्रकारे 2 प्रकारे हे जे व्हेरिफिकेशन आहे ते करू शकतात. तर यानंतर फॉर्म भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर जी मेरिट लिस्ट आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची ती लागते आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना लॉग इनमधून कॅप प्रोसेससाठी कॉलेज देता येतात आणि कॉलेजनुसार कॅप राऊंड पहिला, कॅप राऊंड दुसरा आणि कॅप राऊंड तिसरा, त्यानंतर मॅनेजमेंट कॅप राऊंड जो आहे तो अशा प्रकारचे ही कॅप प्रोसेस होत असते. तर एकंदरीत अशी कॅप प्रोसेस साधारणतः 2 ते 3 महिने या कॅप प्रोसेससाठी लागत असतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहेत तर अशांना विनंती, तर सध्या तरी डॉक्युमेंट कलेक्ट करा. तर जे विद्यार्थी कॅटेगरी अंतर्गत येतात यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी असतं. जर प्रोसेसमध्ये तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही रिसिप्ट जोडू शकता, परंतु ॲडमिशन नंतर हे सर्टिफिकेट लागतं. तर अशा प्रकारे ही एकंदरीत कॅप प्रोसेस असते, परंतु विद्यार्थी व पालकांना याची माहिती नसते. त्यामुळे या संदर्भात जर काही तुमचे शंका असतील, प्रश्न असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत आपणामार्फत दिली जाईल. तर अशा प्रकारे MST CET नंतर जी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया आहे, ॲग्रिकल्चर प्रवेश प्रक्रिया आहे, तर याच्या संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे. त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.